तो दोस्तों ये आखिरी मुकाबले का आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं बिल्कुल अलीबाग तालुके की एक बुलंद आवाज प्रीतेश पाटिल के पास सीधे आपको लिए चलता हूं और मैं आपसे थोड़ी सी इजाजत चाहता हूं। ओवर टू प्रीतेश। थँक्यू मुश्ताक भाई. अल्ताप आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू शिवतेजने खेळून काढलाय. वन बाउन्स आपण पाहतोय चेंडू फील्ड केला गेलाय. संघाची धावसंख्या एक पाहायला मिळते. पहिला चेंडूवरती पहिली धाव घेतली आणि धावांचं अकाउंट जे आहे ते ओपन केले. धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडलेला मधुराला बॅटिंगला आणि पहिला चेंडू आपण पाहतोय डायरेक्ट टच करण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1-2 ने उंचवत असताना 3 धावा धावफलकर पाहायला मिळतील. निश्चितपणे ही मॅच या मॅच वरती जवळपास उर्वरित 3 संघांचं भवितव्य अवलंबून आहेत. सो जर आपण विचार केला तर निश्चितपणे ते 3 संघ सुद्धा अगदी डोळे लावून असतील ही मॅच कोणता संघ जिंकणार. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बुंदात करण्याचा प्रयत्न येते मात्र धाव घेतले आणि ही धाव बायच्या रूपात आले. आमचे दोन्ही ऑफिशियल्स पाहायला मिळतात. सुबोध घडसे देखील लालबाग वरून बिलॉंग करतात तर मुन्ना पठाण स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत. चार धावा आपण धावफलकर पाहतोय. पुढल्या चेंडूवर शिवतेचा तडाखा. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वॉट फॅन्टास्टिक स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला केले टार्गेट. डीजे 10 ऑन दी बूट. शिवतेच्या बॅटमधून आपण अतिशय चांगला स्ट्रोक पाहिला. ओहो इट्स अ क्लास. सुपर डुपर हिट बाय शिवा. मध्ये आक्रमण पाहायला मिळते. शिवतेच्या बॅटमधनं खणाखाती स्ट्रोक पाहायला मिळतात. या दरम्यान मात्र आपण पाहतो चांगला कमबॅक येते. मिसअंडरस्टँडिंग कन्फ्युजन परंतु अगदी थोडा वेळ लागला गोलंदाजाला चेंडू पकडण्यासाठी कलेक्ट करण्यासाठी. त्यानंतर मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि 16 धावा धावफलकर पाहायला मिळतात. इफ ही मॅच जर पीपी स्पोर्ट मिटेकर संघाने जिंकलं तर काही वेगळा सिनारिओ इथे क्रिएट होणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय आणखीन 2 संघ जो खेळणारा संघ आहे खारंबोळी आणि उर्वरित दोन्ही संघ आपण पाहतोय एस एम इलेव्हन मजगाव आणि खेडेकर इलेव्हन चिकनी संघ सुद्धा अगदी आतुरतेने वाट पाहतात या मॅचच्या रिझल्टची. आजचा दिवस जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं पीपी स्पोर्ट मिटेकार या संघाने गाजवलाय. त्याने आपल्या 2 पैकी 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. सो या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंगतदारपणा पाहायला मिळते. या मॅच मध्ये रोमहर्षक अनुभवास मिळते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शिवतेज सारखा सलामीवीर बॅटिंग करत आहे. 17 धावा धावफलकर आलेल्या आहेत. झिमाम पंगारकरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती एक फुल्लातून गोलंदाज आहे. या गोलंदाजाकडे खूप सारं व्हेरिएशन आहे आणि खऱ्या अर्थानं वैविध्यतेने गोलंदाजी करणं ही ओळख आहे या गोलंदाजाची. आज त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना मंत्रमुग्ध केले, प्रभावित केले. आज प्रत्येक सामन्यामध्ये झिमामची कामगिरी अतिशय प्रभावी झालेली आहे. तो झिमाम आलाय सेकंड ओव्हर घेऊन. पाहूया झिमाम कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. त्याच्या समोर आहे आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं ज्याने अतिशय धुवाधार ताबडतोड फलंदाजी केली. दुसऱ्या मॅच मध्ये ज्याने अर्धशतकी खेळी केली होती तो मधुर पाहायला मिळते.
पहिला चेंडू मधुरचा हा फटका मिस टाइम झाला आणि अगदी लॉलीपॉप कॅच सोडलेला आहे. मन्नान ते होता डिप स्क्वेअर लेगला आणि आपण पाहतोय अगदी इझी कॅच त्याने ड्रॉप केलेली आहे. निश्चितपणे कॅचेस पकडणं गरजेचं आहे कारण ही मॅच फुजेल 11 खारंबोळी संघासाठी सुद्धा खूप महत्वपूर्ण आहे. कारण ही मॅच त्यांना कोणत्याही सिच्युएशन मध्ये जिंकणं क्रमप्राप्त आहे तर आणि तरच ते या स्पर्धेत टिकून राहतील. सो या मॅचचा रिझल्ट खूप महत्वपूर्ण आहे. फिल्डिंग मध्ये सुधारणा करावी लागेल. झिमामचा पुढील चेंडू ओहो अतिशय फुलातून लेंथ पाहायला मिळते. पूर्णतः बीट करणारा चेंडू बुचकाळ्यात टाकलं होतं शिवतेज याला. मुरुड प्रीमियर लीग आज मात्र दुसरा दिवस आपण अनुभवतोय. चांगले चांगले मॅचेस आजच्या दिवसात पाहायला मिळालं. पीपी स्पोर्ट मिटकर संघाचं वर्चस्व आजच्या दिवशी आपल्याला पूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आपण पाहतोय आजकालच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये हा चेंडू खूप वेळा वापरला जातो गोलंदाजाकडून. अगदी स्लोवर वन शॉट पिच स्वरूपाचा चेंडू आणि या चेंडूवरतीच आपण पाहिलं झिमामने सलग दुसऱ्यांदा बीट केलं फलंदाज शिवतेज पाटील याला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 पर्यंत. षटक क्रमांक दुसरं चालू असताना या षटकामध्ये झिमामची गोलंदाजी आपण पाहिली तर अतिशय अफलातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि हा चेंडू मधुरच्या बॅटमधनं पुन्हा एकदा आला एक मोठा फटका. डिप मिड विकेटला क्लिअर केलाय. 6 धावांसाठी गगनभेदी षटकार. अर्थात सिक्स जरी जरूर आला असला तरी बाउंड्री लाईन बारीक चांगला कॅच सुद्धा पाहायला मिळाला प्रेक्षकांमध्ये. हा चेंडू आपण पाहतो ऑफ स्टंपच्या बाहेर. येस इट इज. अंपायर कडनं अपेक्षेप्रमाणे इशारा आलाय की हा चेंडू आहे अवांतर. हा चेंडू असणार आहे स्वैर आणि त्यामुळे संघाची धावसंख्या 1 ने उंचावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 पर्यंत. अहो पूर्णतः जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा तो चेंडू करण्याचा प्रयत्न थोडासा बॅकफूट वर आलं आणि आपल्याच भोवती राऊंड मारत हा एक शानदार षटकार डिप बॅकवर्ड स्क्वेअरला क्रिजनला पाहायला मिळाला. मधुर आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आक्रमकतेचा मंत्र जणू काही त्याने जोपासलाय. जे लोक खऱ्या अर्थानं म्हणजे जे बहादूर असतात त्यांनाच नशीब नेहमी साथ देत असतं आणि तसंच पाहायला मिळालं. अगदी इझी असा कॅच ड्रॉप केला होता मन्नानने आणि तो कॅच ड्रॉप केल्यानंतर तब्बल 3 षटकार आलेत. त्यामुळे हा झेल किती महागात पडला याची प्रचिती या षटकात फुजेल 11 खारंबोळी संघाला आली असेल. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झाले आणि दुसऱ्या षटकामध्ये 37 धावा धावफलकर पाहायला मिळतात. मोहम्मद खानला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं मुरुड प्रीमियर लीगचं हेच वैशिष्ट्य आहे की काही यंगस्टर लोक आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतो आजच्या पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं मधुर सारखा यंगस्टर आपल्याला पाहायला मिळाला. शुभम असेल यांसारखे काही युवा खेळाडू या स्पर्धेनिमित्तानं आज आपल्याला पाहायला मिळालं आणि हेच खऱ्या अर्थानं MPLचं यश आहे आणि सक्सेस आहे असं सुद्धा म्हणू शकतो.
मोहम्मद गोलंदाजीला आला. पहिला चेंडू आपण पाहतोय. शिवतेज सारखा फलंदाज मोठा हिट करण्याच्या प्रयत्नात बॅटची एज लागली आणि प्लस फॉलो थ्रू मध्ये शानदार कॅच टिपलाय शिवतेज पाटील. बॅक टू द पवेलियन. त्यावेळी आज मोहम्मदने विकेट म्हणून दिले आणि आता सुद्धा आपण पाहतो अगदी मोक्याच्या क्षणी हा टर्निंग पॉइंट सुद्धा आपण म्हणू शकतो. शिवतेज पाटील अर्थात कॅप्टनला मोहम्मदने गोलंदाजीला आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती माघारी परतवले. मोहम्मदने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज सुद्धा मैदानात गेलाय. राकेश सारखा एक आक्रमक फलंदाज आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. राकेशकडे जर आपण पाहिलं तर खूप मोठमोठे स्ट्रोक खेळायची कॅपॅसिटी आहे. मधुर आपण पाहतोय जो वैयक्तिक 3 षटकारांची बॅटिंग करतोय. डेड चेंडूचा इशारा आलाय पंचांकडून. आपण पाहिलं गोलंदाज ज्यावेळी चेंडू रिलीज करत होता त्यावेळी थोडासा पाय निसटला आणि हा चेंडू डेड असल्याचा पंचांकडून इशारा आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोहम्मद खान आपल्या गोलंदाजी मार्कवरती आणि हे झालंय काय असं वाटलं होतं की जी मॅच झाली होती पाकिस्तान ऑस्ट्रेलिया तसा काही सिनेरिओ होतोय का, परंतु मधुरने मात्र कोणत्याही प्रकारे तयारी दर्शवली नाही. अन्यथा तसाच डेव्हिड वॉर्नर सारखा फटका इथे पाहायला मिळाला असता. 37 ऑन दी पुट. हा चेंडू आपण पाहतोय आणि ही आहे एक मोठी विकेट. बॅक टू बॅक सेकंड विकेट. पहिल्या चेंडूवर शिवतेज सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला आणि दुसऱ्या चेंडूवर आजच्या दिवसातील सर्वात जास्त धावा काढणारा मला वाटतं फलंदाज असावा तो मधुर सुद्धा बाद झालाय. खूप मोठी विकेट. मोहम्मद आपण पाहतो म्हटलं होतं या गोलंदाजाकडे खूप मोठं पोटेन्शियल आहे कारण हा गोलंदाज काही कामानिमित्त फॉरेनला सुद्धा होता, परंतु त्याच्या आधी त्याने अलिबाग आणि मुरुड असा एक मॅच झाला होता रोहायला आणि पंकज जाधव सारखा बॅट्समन समोर 6 चेंडूत 8 धावांची आवश्यकता असताना तो मॅच जिंकून दिली होती. तो एक टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं आपलं कसब त्यांनी दाखवून दिले. रिझवान संदिलकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय मोहम्मद याला. पाहूया मोहम्मद हॅट्रिक अचीव करणार का. हॅट्रिक चेंडू. प्रज्वल मात्र आपण हिट विकेट आहे सो बॉलर मध्ये ही विकेट कन्सिडर केली जाणार नाहीये, परंतु हॅट्रिक पेक्षा इथे महत्वाचं काय आहे फुजल 11 ला तर त्या विकेट आणि ते मात्र येताना दिसत आहेत. बॉल मात्र आपण पाहतोय हिट विकेटच्या रूपात बाद झालाय. मोहम्मदची कमालीची गोलंदाजी, परंतु आपण पाहतोय ही विकेट मात्र त्याच्या नावावर नोंदवली जाणार नाहीये, परंतु अतिशय भेदक पाहायला मिळते. अद्यापपर्यंत कोणतीही धाव नाहीये आणि एका मागोमाग एक 3 फलंदाज बाद झाल्यामुळे पूर्णपणे बॅकफूट वरती गेलाय. बॅटिंग करणारा संघ अर्थात पीपी स्पोर्ट मिठेकार प्रशांत पाटील यांचा संघ आपण पाहतोय, परंतु खऱ्या अर्थानं मोहम्मद त्याला एका मागोमाग एक धक्के देत आहे आणि त्यामुळे हा संघ पूर्णतः आता बॅकफूट वरती आहे. मागील मॅच मध्ये सुद्धा असं चित्र झालं होतं. पहिल्या ओव्हर्स मध्ये त्यांच्या 3 विकेट गेल्या होत्या,
त्यानंतर कल्पेश आणि मधुरने चांगली कामगिरी केली, परंतु आता कल्पेश आणि राकेश अशी जोडी आहे, ही जोडी त्या मॅच सारखी कामगिरी करणार का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने ते उपस्थित झालाय. हॅलो हॅलो, 19 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 71 धावांचं लक्ष आहे आणि सलमान फकी त्याच्यावरती सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. त्याच्याकडे क्षमता आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतो स्ट्रेट ऑफ द विकेट खेळला, लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळणार या चेंडूवर सुद्धा. अरविंद हा गोलंदाजी करतोय. 20 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतात. 5 षटक आणि 71 धावा. तसं पाहायला गेलं तर लक्ष खूप मोठं आहे, परंतु झिमाम पंगारकर आणि सलमान फकी यांच्याकडे ती कपॅसिटी आहे. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बुंद्यात ब्लॉक होल केलेला पाहायला मिळतोय. कम्प्लीट ब्लॉक होल. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाजी करणारा गोलंदाज मात्र अतिशय दैदिप्यमान कामगिरी करतोय. एक षटकार खाल्ल्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केले. या आधीच्या चेंडूवरती केवळ एक धाव आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळाला. या प्रकारचा कमबॅक नेहमीच वाखाणण्याजोगा असतो. ओहो, झिमाम आपण पाहतोय या दरम्यान मोठा स्ट्रोक लगावतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ बोर्ड लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. सव्वीस धावा, अर्थात एक मॅच आणि त्या मॅच वरती 3 संघाचं भवितव्य डिपेंड आहे. एका मॅच वरती 3 संघ आपण पाहतोय. अजूनही मॅच आपण पाहिली तर 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असणार आहे. अठरा बॉल आणि 45 धावांची आवश्यकता. रंगात आलेला मॅच आपण पाहतोय.
शिवतेज पाटील आलाय गोलंदाजीला. शिवतेज पाटीलकडे जर आपण पाहिलं तर आज मात्र कर्णधाराची भूमिका त्याने अतिशय शानदारपणे निभावले. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, या तिन्ही आघाड्यांवरती आज शिवतेज मात्र उजवा ठरलाय. अगदी अफलातून आणि बेमिसाल अशी कामगिरी आज शिवतेज पाटील जे पाहायला मिळाले. सलमान फकी आणि सिमाम पंगारकर असे दोन अव्वल दर्जाचे बॅट्समन त्याच्या समोरचे आहेत. आणि आपण पाहतोय सलमान फकी मात्र चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. सलमान फकी म्हटलं तर नेहमीच चांगले बॅटिंग करण्यामध्ये एक्सपर्ट आणि पठाईत असलेला हा खेळाडू, आणि ही मॅच त्याच्यासाठी डू ऑर डाय आहे. आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय ते कामगिरी करत आहेत शिवतेज पाटील, अर्थात वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. चला मॅच फाल घ्यायची आहे. पहिला चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय लावड अपेल, परंतु आपण पाहतोय पंचांकडून इशारा आलाय. फलंदाज सुरक्षितरित्या आहे, कारण जर चेंडू आपण पाहिला तर हाईट पेक्षा जास्त वरती लागला होता आणि त्या कारणास्तव मात्र आपण पाहतोय पंचांनी हे अपील फेटाळून लावलेलं आहे. 27 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला मारा पाहायला मिळतोय शिवतेज पाटील याचा. हा चेंडू वरती आपण पाहतोय कॅच उडाले आणि प्रज्वल कडनं झालंय मोठी चूक. अगदी प्रज्वलच्या हातामध्ये सहज सोपा कॅच होता आणि ही कॅच मात्र आपण पाहतोय प्रज्वलने ड्रॉप केले. अशा प्रकारची कॅच ड्रॉप करणं खूप महागात पडू शकेल. निश्चितपणे फिल्डिंग मध्ये आमूलाग्र सुधारणा करावी लागेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा शिवतेज आपल्या मार्क वरती. हा चेंडू वरती सलमान फकीच्या बॅट मधना एक दमदार ताबडतोड षटकार. ऑन द फुट. ओव्हर नंबर आपण पाहतोय तिसरा चालू आहे, परंतु खऱ्या अर्थानं दोन कॅप्टन्स एकमेकांविरुद्ध आमने सामने आलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सलमान फकी त्याचा दर्जा दाखवून देत असताना त्याच्याकडे असलेला क्लास या मॅच मध्ये दाखवून देतोय. शिवतेज वरती तो हल्लाबोल करतोय आणि खऱ्या अर्थानं आक्रमकतेचं रूप त्याने धारण केले. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आपण पाहतो अंपायर सांगतात की येस इट इज लाईक बिफोर विकेट स्वरूपात सलमान फकी जाईल तांबोत पारात. खूप मोठा हादरा आणि खूप मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कॅप्टनला येथे कॅप्टनने तंबूत धाडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं फुजेल 11 संघ पूर्णतः बॅकफुटवर सुद्धा जाऊ शकेल. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर येथे खऱ्या अर्थानं वेगळा ट्विस्ट पाहायला मिळेल, कारण आपण पाहतोय सलमान फकी सारखा एक आक्रमक फलंदाज येथे बाद झालाय. रुमानला आपण पाहतोय नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. सलमान फकीने एक चांगला प्रयत्न जरूर केला होता. काही मोठे शॉट त्याने त्याच्याकडून पाहिले. 34 ऑन द फुट. चौतीस धावा धावफलकर पाहायला मिळतात. शिवतेज पाटील आपण पाहतो या षटकामध्ये अतिशय अफलातून मारा करतोय. त्यांच्या मार्गातील मोठा अडथळा आणि मोठा हर्डल दूर केलाय. 34 धावा धावफलकर लागल्यात. हा चेंडू रोमानला पूर्णपणे बीट करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड शॉट खेळला होता आणि इथे मात्र आपण पाहतोय कुठेतरी नशिबाची साथ मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थानं दैव बलवत्तर म्हणावं लागेल गोलंदाजी करणारा संघ पीपी स्पोर्ट मिठेकर संघाचं. आणि या विकेटमुळे आणखीन दोन संघाला सुद्धा थोडस हायसा वाटलं असणार. खूप काही निर्भर आहे या मॅच वरती. 3 संघाचे रिझल्ट ही मॅच डिसाइड करणार आहे. सो मला असं वाटतं की या मॅच मध्ये पीपी स्पोर्ट मिठेकरला आता मजगाव संघ, SM11 खेडेकर 11 चिकनी संघ यांचा फुल सपोर्ट असणार आहे, कारण दोन्ही संघांचा रिझल्ट पूर्णतः या मॅच वरती अवलंबून आहे.
त्यामुळे आपण पाहतो एक वेगळी रोमांचकता, एक वेगळा थरार, एक वेगळा थ्रिलिंग मुकाबला पाहायला मिळतोय. निश्चितपणे हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. मुदस्सीम पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी सध्या तरी आपण पाहतोय 34 धावा धाव फलकावरती आल्यात आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं 1 to go. अजूनही 13 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे आहे. दोन्ही संघांचं पारड अगदी समान पाहायला मिळते. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी फक्त एक धाव आलेली आहे. सेकंडचा अटेम्प्ट आणि सेकंड घाव खेळण्याचा अटेम्प्ट आपण पाहतोय गलत आलाय आणि येथे फलंदाज झालाय बाद. आणखीन एक हादरा बॅटिंग करणाऱ्या संघाला पाहायला मिळतोय. आता सर्व काही झिमामच्या खांद्यावरती आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय इंजमाम पाहायला मिळतं बॅटिंग करण्यासाठी. येथे मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये रनआउटच्या रूपात खूप साऱ्या विकेट झाल्यात. खऱ्या अर्थानं हृदयाची धडधड आता वाढली असेल. चला मॅच फाळ घ्यायची आहे. हृदयाची धडधड वाढणारा ही मॅच आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांचं लक्ष. प्रतिषटक पाहिजेत 18 धावा. शिवतेज पाटीलने मात्र आपण पाहतोय कमालीची भेदकता दाखवली. नवीन षटकात आपण पाहतोय गोलंदाजी येतोय सुनील. इमाम सर्वांच्या नजरा त्याच्यावरती आहेत कारण या खेळाडूकडे क्षमता आहे. या खेळाडूकडे पोटेन्शियल अगदी भरलेला आहे, ठासून भरलेला आहे. 35 धावा झाल्यात, 35 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 36 धावा करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये. सो मॅच मध्ये रंगत आहे. मॅच मध्ये एक वेगळा थरार आहे आणि या मॅच मध्ये पहिला दिवस आपण पाहतो मुरड प्रीमियर लीगचा आणि या दिवशी खऱ्या अर्थानं अनपेक्षित असे रिझल्ट सुद्धा पाहायला मिळालेत. पहिला चेंडू फेस करत असताना झिमाम पंगारकरने खेळलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. एक धडाकेबाज स्ट्रोक या चेंडूवरती मिळतील 6 धावा आणि या षटकारानिशी आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ फुझल 11 जाऊन पोहोचला 41 या धाव संख्येपर्यंत. 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आता पाहायला मिळेल. मॅच मध्ये आपण पाहतोय खूप सारी रोमांचकता, खूप मोठी रोमहर्षकता पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 30 धावा. सीमा या दरम्यान आपण पाहतो अलॉंग द कार्पेट चेंडूला घेऊन काढलाय लॉंग ऑफ रिझनला. एक धाव तर घेतलेली आहे. सेकंडचा अटेम्प्ट यस नो कन्फ्युजन इन द माम मात्र आपण पाहतोय झिमामला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न करत होता परंतु येथे मात्र आपण पाहतोय चांगला थ्रो पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 42 धावा. 10 चेंडू आणि 29 धावांची आता आवश्यकता आहे. आता मात्र अटॅक करावा लागेल. फक्त आणि फक्त आक्रमणच बॅटिंग करणारा संघाला अर्थात फुजलेलो खारंबोळी संघाला वाचू शकतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुनील गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये राटा मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आपण पाहतोय खूप बाहेर पाहायला मिळतो ऑफ स्टंपच्या आणि त्या कारणास्तव पंचाने सांगितलं की येस इट इज वाईट चेंडू पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 43 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लो वर फुलटॉस स्वरूपाचा. एकच धाव मिळणार या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 ने उंचावत असताना 44 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. जसं जसं प्रत्येक चेंडू संपतोय तसं आपण जर पाहिलं तर प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा सस्पेन्स निर्माण व्हायला लागलाय कारण ही मॅच जर आपण पाहिली तर अतिशय कमालीची रोमहर्षकता असलेली मॅच पाहायला मिळते. ओहो आणि येथे दैव बलवत्तर म्हणता येईल बॅटिंग करणारा संघाचं. चेंडू अतिशय चांगला होता परंतु किपरला तो गॅदर करता आला नाहीये आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावा. येथे धावा कशा येतात त्या महत्वाचा नाहीये परंतु येणारी प्रत्येक धाव महत्वाची या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी आणि तेच पाहायला मिळालं या चेंडूवरती. संघाची धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते 48 धावा. टू टू गो.
झिमामच्या बॅट मधना एक मोठा स्ट्रोक चेंडू जातोय वायडर लॉंग ऑफच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 54 पर्यंत. 7 चेंडू आणि 17 धावा. येथे खतरा कोणाला होणार? खूप मोठा सस्पेन्स पाहायला मिळतोय, खूप मोठा रोमांच पाहायला मिळतोय, कारण येथे जर तर वरती आता खूप काही डिपेंड असणार आहेत. आणि आपण जर पाहिलं तर उर्वरित 3 संघाचे संघ पाठीराखे खेळाडू अगदी या मॅचच्या रिझल्ट कडे अगदी डोळे रोखून बघत आहेत आणि अगदी झिमामकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. 7 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा फॅन्टास्टिक स्ट्रोक ओव्हर द मिड विकेट झिमामच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. लांब पल्ल्याचा षटकार. 60 धावा दाफलकर पाहायला मिळतात आणि अंतिम षटकामध्ये मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 11 धावांची. 6 चेंडू आणि 11 धावा. नईम फारुकी कडून आपण पाहतोय झिमाम याला 500 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो ऐन मोक्याच्या क्षणी झिमामची रंगात आलेली फलंदाजी आणि या फलंदाजीने पुन्हा एकदा काहींच्या चेहऱ्यावरती हसू तर काहींच्या चेहऱ्यावरती आसू आणलेला पाहायला मिळतात. सो ही ओव्हर मात्र खूप इंटरेस्टिंग असणार आहे. अंतिम षटक आहे आणि 6 चेंडूत करायचे आहेत 11 धावा. आणि त्या क्षणी आपण पाहतोय गोलंदाज आणला आहे तेजस. कर्णधाराने तेजस वरती विश्वास दाखवलाय. झिम आणि आपण जर पाहिलं तर झिमाम पंघरकर हा मुरुड प्रीमियर लीगच्या ऑप्शन मधील सर्वात एक्सपेन्सिव्ह प्लेअर आहे. परंतु त्याने बॅटिंगने दाखवून दिले की तो का एक्सपेन्सिव्ह होता. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आता त्याने त्याची किंमत दाखवून दिली या मॅच मध्ये. आणि ऐन मोक्याच्या मॅच मध्ये त्याची बॅट अशी काही तळपले की समोरच्या संघाच्या मध्ये अगदी धस्त झालेला आहे. तेजस कर्णधाराने शेवटच्या षटकाची धुरा त्याच्याकडे झोपवलेली आहे. पाहूया तेजस अंतिम षटकामध्ये कशा पद्धतीने मारा करणार. तेजस सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू आपण पाहतोय. चेंडू खूप वेळ हवेत राहिलाय. प्रज्वल देते आहे. आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडू 10 धावा. या मॅच मधील जर आपण पाहिला तर थरार उत्सुकता शिगेला पोहोचली जाते. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अनेक प्रेक्षकांचं खेळाडूचं लक्ष या मॅच कडे आहे. कारण 3 संघाचं भवितव्य ठरवणारी ही मॅच. 5 चेंडू 10 धावा. चेंडू आणि येथे मात्र आपण पाहतोय झिमामला पकडले. मोठा मासा गळाला लावलाय आणि काही खेळाडू आपण पाहतोय येथे मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आले. मग मजगाव असेल किंवा चिकनी असेल दोन्ही संघ आपण पाहतो या विकेट नंतर. परंतु आता धगधग धगधग बॅटिंग करणार संघ आता मात्र फिल्डिंग करणार संघ खारांबोळी बॅटिंग करणारा संघ खारांबोळी त्यांच्या बरोबर SM इलेव्हन मजगाव. SM इलेव्हन मजगाव आपला 12वा खेळून नाहीये. सॉरी फुजल इलेव्हन खारांबोळी. सिद्धार्थ पाहायला मिळतं बॅटिंग साठी. परंतु येथे मात्र जर आपण पाहिलं होप्स वाढवणारा हा कॅच म्हणता येईल. 3 संघांच्या होप्स या कॅचने वाढवल्यात. ऐन मोक्याच्या क्षणी आपण पाहतोय तेजसने धक्का दिलाय. वेल सेटल बॅट्समनला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. लेग बिफोर विकेट. कमालीची गोलंदाजी. प्रेक्षकांमधनं आपण पाहतो टाळ्यांचा कडकडाट. आणि हा टाळ्यांचा कडकडाट का झाला याची सुद्धा आपल्याला कल्पना आली असेल. परंतु तेजस मात्र उर्वरित 2 संघांना आशेचा किरण दाखवतो. त्यांची आशा पल्लवित करणारी ही विकेट म्हणता येईल. आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. आणि खऱ्या अर्थानं हृदयाची धडधड वाढलेली आहे.
ज्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे त्याने कृपया ही मॅच पाहू नका. इतकी रोमांचक मॅच पाहायला मिळते. टफ फाईट मुकाबला पाहायला मिळतोय. झिमाम बाद झाल्यानंतर अचानकपणे वेगळा सस्पेन्स या मॅच मध्ये निर्माण झालाय आणि तेजसचं कौतुक करावं लागेल. युवा खेळाडू आहे परंतु त्याने अंतिम क्षणी खऱ्या अर्थानं नजाकत दाखवले. त्याने अंतिम क्षणी जिगर दाखवले आणि तेजसने दाखवलेल्या जिगरमुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय. ओहो अल्ताफ केसरकर आप वेट करूया 15 डिसेंबर अँड येस इट इज हिट विकेट स्वरूपात बाद. अल्ताफ केसरकर आपण पाहतोय शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता. नाही आहे निश्चितपणे आपण पाहतोय SM11 मजगाव संघाचे कर्णधार पराग खोच सुद्धा आपण पाहतोय. थोडस हसू आले खूप वेळानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती. आणि आता मात्र हा चेंडू खऱ्या अर्थाला महत्वपूर्ण आहे कारण 2 चेंडूत 10 धावा पाहिजेत. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर हा सुद्धा प्रश्न ते निर्माण होते. परंतु खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर रंगत निर्माण झालेलं आहे. 2 चेंडू 10 धावा. तेजसची कमालीची गोलंदाजी, बहरात आलेली गोलंदाजी आणि बहरलेली गोलंदाजी अंतिम षटकात पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं तेजस कमी वयाच्या खेळाडूने या षटकामध्ये आपल्या गोलंदाजी मधली चुणूक दाखवून दिले. दर्जेदार गोलंदाजी केले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाव मात्र येताना दिसत नाहीयेत आणि खऱ्या अर्थानं तिखट मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. या चेंडूवरती चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांचा आणि चौकार. 1 चेंडू आणि 6 धावा. सुपर ओव्हर सुद्धा आहे परंतु 6 धावा पाहिजेत. जर या चेंडूवरती षटकार लगावला बॅट्समन वाजिद याने तर असिफ दांडेकर यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक. हा चेंडू मित्रांनो केवळ फुजेलेलो खारांबळीचं फ्युचर डिसाइड करणार नाही तर हा चेंडू डिसाइड करेल खेडेकर एलेवन चिकनी आणि SM11 मजगाव संघाचे फ्युचर सुद्धा. सो इंटरेस्टिंग मॅच. अंतिम चेंडू आहे मित्रांनो. टाळ्यांच्या कडकडाट स्वागत करायचं आहे. जर चांगला चेंडू टाकला तर असिफ दांडेकर कडनं 500 रुपयाचा पारितोषिक गोलंदाजाला सुद्धा. काय होणार लेट्स सी. ओहो आओ अंपायर कडनं इशारा आलाय वाईडचा. अपेक्षेपेक्षा जास्त उसळलेला चेंडू. चला कोणीही आतमध्ये धावा जायचं नाहीये. 1 चेंडू 5 धावा. जर चौकार आला तर सुपर ओव्हर. चौकार आला तर सुपर ओव्हर असं इक्वेशन पाहायला मिळते. मॅच दोन्ही संघांकडे आहे. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू. कोण जिंकणार कोण हरणार. जर चौकार आला तर सुपर ओव्हर. चांगला चेंडू आला तर तळवडे जिंक तर गोलंदाजी करणार संघ अर्थात PP स्पोर्ट मेटेकार संघ जिंकेल. जर चौकार आला तर मॅच टाय होईल. जर षटकार आला तर बॅटिंग करणारा संघ फुजेलेलोन खारंबोली जिंकेल. जर मॅच जिंकली आणि या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा स्ट्रोक